नमस्कार, मी गीता. सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज नागपंचमी आहे, म्हणून आज आपण हळदीच्या पानातल्या पातोळ्या कशा बनवायच्या हे पाहणार आहोत. पातोळ्यांसाठी ही हळदीची पानं घेतली आहेत. हे केळीचं पान आहे. आतील पुरणासाठी एक पेला ओलं खोबरं, अर्धा पेला गूळ, वेलची पावडर आणि जायफळ पूड घेतली आहे. 1 पेला तांदळाचं पीठ, 1 पेला पाणी, चवीनुसार मीठ आणि तूप. गॅसवर पातेलं ठेवून त्यामध्ये 1 पेला पाणी घालणार आहे. पाव चमचा मीठ आणि पाव चमचा तूप घालणार. पाणी उकळल्यावर त्यामध्ये पीठ घालून व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. तेल उतरवून त्यावर झाकण ठेवायचं आहे. आता गॅसवर कढई तापण्यास ठेवली आहे. त्यामध्ये खोबरं थोडा वेळ परतून घ्यायचं आहे. नंतर आपण गूळ घालणार आहोत. गूळ खोबऱ्याचे मिश्रण व्यवस्थित जवळ हा एक लाकडी साचा आहे. त्यावर मी पाती बनवणार आहे. त्यावर असं एक केळीचं पान ठेवायचं आहे. त्याला तूप लावून घ्यायचं. पिठाचा असा लंब गोल गोळा बनवून तो पानावर ठेवून असं पान दुमडून घ्यायचं आहे आणि त्यावर असं साचा ठेवून दाब द्यायचा आहे. अशा प्रकारे हे पातळ तयार होईल. आता हे असे दुमडून घेऊन हळदीच्या पानावर ठेवायचे आहे. हळदीचे पान त्यावर असे दुमडून घेऊन चाळणीमध्ये केळीच्या पानावर या अशा पातोळ्या ठेवायच्या. गॅसवर पाणी तापण्यास ठेवले आहे. त्यावर ही चाळण ठेवायची आहे. आता त्यावर झाकण ठेवून वाफवण्यास ठेवायचे. प्रकारे हळदीच्या पानातल्या पातोळ्या वाफवून तयार आहेत.